तुम्हाला तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयापासून तुमच्या उद्दिष्टापासून दूर नेण्याची ताकद तुमच्या मनाशिवाय दुसरी कोणतीच नाही. ते ब्रह्मांड तुम्हाला देतं, तुम्ही ते ब्रह्मांडाकडून घेता. तर तुमच्या जीवनातील जी मूल्य आहे ती प्रामाणिक असायला हवी आणि ती शाश्वत होतात. कारण कसं आहे की आपली जी कौशल्य आहेत आपल्या जीवनातील जे आपण त्याचा वापर करतो. यासाठी तुम्हाला काय करायचं की तुमचे सुप्त मन जे आहे ते एकदम शक्तिमान करायचं. सुप्त मनच तुमचं भविष्य घडवता येईल. सुप्त मनाला रिप्रोग्रामिंग करणं हे तुमचं पहिले काम आहे. ज्या जुन्या कल्पना आहेत, जुन्या सवयी ते मागे सोडून द्या. होणार नाही, हे तुझी पात्रता नाही, तू करू शकत नाही, अशी जी नकारात्मक भावना किंवा नकारात्मक विचार आपल्याला कोणी सांगतो किंवा आपल्या मनात येतात ते घालून द्यायचे आणि त्याला जे मिळवायचं आहे, श्रीमंती, कीर्ती, पैसा, समृद्धी, नाव, लौकिक, यासाठी तुमचं सुप्त मन हे तुम्ही तुमच्या ताब्यात घेतलं पाहिजे. यासाठी काय आहे माहिती का, सुप्त मन आहे ना एक मुद्रण करणारं यंत्र आहे, टाईपरायटर आहे. तुमच्या मनावर जे टाईप केले जाते ते तुमच्या मनपटलावर उमटतं. ती एक सवय बनते आणि ती सवय नवीन विचारसरणी म्हणून तुमच्या जीवनात कार्य करते. आता कसं माहिती का, समजा आपण एखादा म्हणलं की नाही ह्याचं चांगलं होऊन दे, ह्याचं भले होऊन दे, तर तसं तुमचं सुप्त मन इच्छा प्रदर्शित करताना त्या माणसाला तुमच्या शुभेच्छा देतो. पण समजा तुम्ही तिरस्कार केलात, नाराजीनं सुरू केलात, इतरांबद्दल वाईट बोललात, म्हणजे आणि स्वतःबद्दल सुद्धा वाईट बोलत नाही, रे मी वाईट आहे, माझे पैसा येत नाही, काय नाही, तर मग कसं माहिती का अख्ख्या विश्वामध्ये तुम्ही एकटे आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळेचा नकारात्मक भावना घेणार आणि सगळ्या नकारात्मक भावना तुमच्याकडे येत राहतात. म्हणून काय तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही चांगले ठेवला पाहिजे आणि भावना सुद्धा चांगले ठेवल्या. कारण तुमचं मन हे सर्जनशील आहे. ते सर्जनशील माध्यम असल्यामुळे तुम्ही जशी इतरांबद्दल चांगला विचार करता तशी तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते. तुम्ही जर इतरांबद्दल वाईट विचार करता तशी तुमच्याकडे नकारात्मक भावना किंवा नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून तुम्ही जी ऊर्जा किंवा जी इच्छा बोलता ती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवात येते तुम्हाला. आणि हा ब्रह्मांडाचा सोनेरी नियम आहे, एक लक्षात घ्या. जसं तुम्ही बोलता, जसं तुम्ही देता, तसं फिरून तुमच्याकडे येतं. समान गोष्टी समान गोष्ट आकर्षण करून ब्रह्मांड तुम्हाला देत राहतो. म्हणजे कसं आहे माहिती का, इतरांना फसवायचं, लुबाडणं, लुटणे, अफरातफर करणे, एखाद्याचं नुकसान करणं, एखाद्याला नावं ठेवणं, टोमणे मारणे, या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या सुप्त मन आहे ना पकडतं. तुम्ही कसं बोलताय, कोणता विचार आणताय, कोणत्या भावना आहे, आणि याची नोंद तुमच्या मनावर होत राहते. मग त्यानुसार तुम्हाला फळ मिळतं. म्हणून दुसऱ्याचं वाईट चिंतन करायचं नाही. मग कसं म्हणजे तुम्ही जर केलं तर असंख्य मार्गाने तुम्हाला असंख्य मार्गाने नुकसान, तोटे, संकट येतात. कारण तुम्ही इतरांशी वागता कसं तुम्हाला ते मिळतं. तुम्ही चांगलं करा, तुम्ही दयाळूपणा करा, तुम्ही तुम्हाला समोरच्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्यात चांगलं भलं होऊ दे असं म्हणा, प्रेम द्या, सदिश द्या, अनेक पटीने तुम्हाला ते परत मिळतं. आता हे आपल्याला कळत नाही, हे कसं होणार, माझं तर नुकसान होतं, मी मला खूप प्रॉब्लेम आहेत असं आपण म्हणत राहतो, रडत राहतो. रडणं हे महत्त्वाचं. रडलं तुम्ही किंवा विश्व पण तुम्हाला रडवतं. म्हणून तुम्ही काय करायचं की तुम्ही चांगल्या गोष्टी बोलायच्या. तुम्ही भावनिकदृष्ट्या प्रगल्भ व्हा. तुमची भावना प्रगल्भित करा. म्हणजे काय, भावना एकदम पक्की आणि खरी असायला पाहिजे. आणि कसं म्हणजे का, तुम्हाला जर भीती वाटली, नाही हे होणारच नाही, शंका वाटली, नाही होणारच नाही, हे अशक्य आहे, हे काय फ्रॉड आहे, हे कुठं होतं का असं, ब्रह्मांडाचा नियम काय माहीत नाही कोणाला काय. आणि पण ब्रह्मांडाचा नियम तुम्हाला माहीत असो, तुमचा विश्वास असो नसो, ते ॲक्टिव्हच असतं. तुम्ही जन्मल्यापासून ब्रह्मांडाचा नियम काय करतो, तुमच्या विचारांची स्पंदन व्हायब्रेशन पकडतं आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. आज ना उद्या ते मिळतात. बघा ते मुख्य प्राणी असतात बघा, त्यांना कशी व्हायब्रेशन कळतं. भूकंप होणार असेल, काय वाईट घटना असेल तर कुत्री घुमतात, कावळे उडतात बघा, पक्षी सैरभैर होतात, मासे पाण्याचे सुद्धा कुठे पटापट किनाऱ्याला येतात, सुनामी येणार असेल तर. कारण त्यांना काय माहिती का, ही स्पंदन आहेत ना ते व्हायब्रेशनच्या मुख्य प्राण्यांनी जास्त कळतात. आपल्याला तर कळत नाही, आपली तेवढी हे नाही आहे, शक्ती नाही आहे, हे लक्षात घ्या. कुत्री, मांजरी पण बघा संवेदनशील असतं. म्हणून तुम्ही काय करा माहिती का, तुमची स्वतःसाठी तुम्ही जी इच्छा करता त्या इच्छेची गुरुत्व काय आहे, तर तुमची भावना, तुमचं व्हायब्रेशन हे ओळखा. आणि आता तुम्हाला राग समजा
आणायचं आहे, तर त्याच्याबरोबर राग येतो. पण तुमच्या मनाची परवानगी लागते त्याला. तुमच्या मनाने परवानगी जर दिलीच नाही तर तुम्ही समोरच्यावर रागावू शकत नाही. तुम्ही त्याच्यावरती काबू ठेवता. माहिती ना, आपण अनेक वेळा असं करतो, राग येतो पण आपण काबू ठेवतो. त्याचं कारण काय? जे चुकत मन आहे तुमचं, त्याला परवानगी देत नाही. जागृत मन लगेच भांडण करायला तयार असते, ते राडा घालायला तयार असते लगेच. पण ते सुप्त मन त्याला काही वेळा आवडतं घेतं. म्हणून सुप्त मनाला तुम्ही एक वळण लावा, एक व्यसन घाला, एक लगाम ठेवा आणि त्याला आपल्यासारखं करा, आपल्या काबूत ठेवा. त्याला सवय लावा चांगल्या गोष्टी करण्याची, चांगल्या अफर्मेशन करण्याची. तर तुमची गोष्ट तुमचं जीवन चांगलं होईल. आता कसं याच्यामध्ये प्रेमाने बोललं, प्रेमाने केलं तर सगळे जीवन येते. आणि प्रेम ही शक्ती ब्रह्मांडाला आवडते. प्रेम म्हणजे काय हो? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे समजूतदारपणा. साधी गोष्ट, समजूतदारपणा घ्या, समजुतीने घ्या, सबुरीने घ्या. तुमची गोष्ट योग्य प्रमाणे चालेल किंवा होईल. आता कसं माहिती का, की आपल्याकडे समजा इतराला दुसऱ्याला बढती मिळाली, समजा यश त्याला भरपूर घेतलं, तर आपण जळतो बघा. असं जळतेपणा करायचं नाही. समोरच्यावर अजिबात जळायचं नाही. कारण कसं माहिती का, त्याला यश मिळालं, त्याला बढती मिळाली, त्याला प्रमोशन मिळालं, त्याला पगार मिळाला, त्याला लॉटरी लागली, तुम्ही आनंदित व्हा. तुम्ही आनंदित झाला की संपत्ती तुम्ही आकर्षित करू शकता भविष्यामध्ये. लक्षात ठेवा. इतरांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आपल्यासाठी तुम्ही काम करा आणि तुमच्या ब्रह्मांडाच्या नियमाला तुम्ही कामाला लावा. स्वतःसाठी तुम्ही ब्रह्मांडासाठी काम नाही करायचंय, ब्रह्मांडाला कामाला लावायचं आहे. म्हणून तुम्ही काय म्हणताय, तुमची इच्छा आहे ना, सत्य असायला पाहिजे, वर्तमान काळात असली पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे, तर ते घडू शकतं. त्यावर विश्वास ठेवा. त्याच्यामध्ये इच्छा कशी काम करते, भावना कशी काम करते, आपण याचे टेक्निक तंत्र घेऊया. आता समजा राजकारणी लोक असतील किंवा एखाद्याला राजकारणात करिअर करायचं असेल किंवा ज्याने पॉलिटिक्स, समाजशास्त्र याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल, तर त्यांच्यासाठी एक तंत्र आहे. किंवा जे पूर्वीपासून राजकारणामध्ये, कार्यामध्ये आहे, त्यांना भविष्यात पुढे जायचं आहे, स्थानिक पातळीवरती, विधानसभा पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती, किंवा त्यांना राष्ट्रनेता व्हायचा आहे किंवा त्यांना मोठा राष्ट्रीय नेता व्हायचा आहे, लोकनेता व्हायचा आहे, लोकप्रिय व्हायचं आहे राजकारणामध्ये, त्याच्यासाठी सुद्धा एक टेक्निक आहे. टेक्निक असं आहे की त्यांना जी इच्छा आहे करण्यासाठी त्यांनी एक असं कॉईन घ्यायचं. या कॉईनवरती काय लिहिलंय, चित्र आहे संसद भवनाचं, भारतीय संसद भवनाचं. त्याच्यामध्ये काय आहे, एक चित्र आहे, ते 5 रुपयाचं नाणं आहे. दुसरं एक नाणं आहे याच्यामध्ये आहे, हे 10 रुपयाचं नाणं आहे. हे 10 रुपयाचं नाणं आहे. त्याच्यावरती सुद्धा संसद भवनाचं चित्र आहे. आता ही नाणी तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये मग दुसरं नाणं घ्यायचं जे आपल्या भारतीय राजकारणाचे मोठे नेते होऊन गेले, मग जसे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा लोकप्रिय नेते असतील. आता याच्यामध्ये आपल्या भारताच्या पंतप्रधान ज्या होत्या त्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांचं हे नाणं आहे बघा, ते 5 रुपयाचं आहे नाणं. ते जुनं नाणं आहे. आणि हे नाणं घेऊन तुम्ही, हे नाणं कधीच आहे, 1984 नंतरचीच आहे. आणि हे नाणं तुम्ही घ्या. त्यानंतर हे राधाकृष्णन सर्वपल्ली आहेत, ते सुद्धा राष्ट्रपती होते, पंतप्रधान होते, ते 10 रुपयाचं नाणं आहे. त्यानंतर एक नाणं आहे आपल्याकडे, ते महात्मा गांधी यांचं. महात्मा गांधी तर जागतिक नेते होते, जागतिक नेतेवाले. हे 5 रुपयाचं नाणं आहे. चलनामधील नाणी आहेत, ती चलनामधील नाणी आहेत. आणि हे नाणं कोणतं आहे, हे नाणं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं. राजेंद्र प्रसाद यांचं नाणं आहे, ते घ्यायचं. आणि अशी नाणी घेऊन आपण, हे नाणं आहे जवाहरलाल नेहरू यांचे. अशी राजकीय मंडळींची नाणं घ्यायची तुम्ही. म्हणजे अलीकडचे समजा वाजपेयी असतील, मनमोहन सिंग असतील, असे लोकांची नाणी तुम्हाला मिळाली तर ती घ्यायची. आणि एक हे घ्यायचं, असं ग्लास किंवा पेला घ्यायचा पाण्याचा, काचेचा घ्या, भांड्याचा घ्या, चांदीचा घ्या, सोन्याचा घ्या, कोणताही धातूचा घ्या. तर पाणी जर घेऊन त्यामध्ये एक एक नाणं सोडायचं. नाणी सोडली तरी त्यामध्ये जितकी असतील तेवढी सोडा. 4 असतील, 5 असतील, 2 असतील. तर माझ्याकडे 8 किंवा 9 आहेत.
तुम्ही सगळी सोडली, संसद भवनाचं नाणं घ्यायचं आणि राजकीय नेत्यांची नावं घ्यायचं. त्यामध्ये असा हात ठेवायचा, कोणतेही ठेवा, डावा उजवा पालथा ठेवा, आणि तुम्ही ते पाण्याला चार्ज करायचे. पाण्याला सांगायचं की मला राजकारणामध्ये यश मिळू दे, माझं राजकीय करिअर आणि कीर्ती चांगली होऊ दे, माझं नाव होऊ दे, मी लोकप्रिय नेता होऊ दे, मला समाजकार्याची आवड आहे, समाजकार्य माझ्याकडे येऊन दे, मी ते पूर्ण करणे बांधील आहे, देशासाठी सेवा करण्याची, समाजकार्यातून मला संधी मिळू दे. कारण बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही हे समाजकार्य करा, कोणतंही कार्य करा, शेवटी याचा संबंध पैशाशी आहे. आणि ब्रह्मांडाचा नियम पैशासाठी सुद्धा काम करतो भरपूर प्रमाणात, इतर गोष्टी सुद्धा काम करतो, तर गोष्टी शांती. आता हे आपण चार्ज केलेलं आहे ब्रह्मांडाला सुद्धा. आपण सांगायचं की ब्रह्मांड मला यश दे, शक्ती दे, आणि या कार्यामध्ये मला भरपूर प्रेरणा दे. आता यांनी काही चमत्कार होईल असं काही नाही. हे तुम्हाला काय होईल, प्रेरणा मिळेल आणि स्फूर्ती मिळेल, एक मार्ग सापडेल तुम्हाला, आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल नाण्यापासून. आणि ते नाणे अशी बाहेर काढायचे, सगळी बाहेर काढा, नाहीतर तुम्ही पाणी पिताना परत तुम्हाला एखाद्या घशात अडकलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे आता हे पाणी आपण पिऊन टाकायचं. दाणे आपण प्यालेले आहेत, पाणी प्यालेलं आपण, आणि ब्रह्मांडाला सांगा, ब्रह्मांडाला म्हणायचं धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, की तुझ्यावर प्रेम करतो. असं करून बघा. हे नवीन तंत्र आहे. हे तंत्र आतापर्यंत कोणी केलेलं नाही. राजकीय जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल, ते करायला काही हरकत नाही. त्याचा निश्चित उपयोग होतो. मात्र चमत्कार होईल यावर विश्वास ठेवू नका. तुमची श्रद्धा असायला पाहिजे. याच्यावरती श्रद्धा असल्याची सगळी कामं होतात. अर्थात याला मनाची शक्ती खूप महत्वाची आहे.